नुकसान पोचवलेलं नाही, भारताला नुकसान पोचवलेलं नाही, तर त्यांनी जे भारतीय इतर देशामध्ये राहिलेले आहेत त्यांना त्या देशातून हकालपट्टी करण्याची परिस्थिती आणून त्या ठिकाणी ठेवली. उद्या त्यांची हकालपट्टी झाली तर इथे आल्याशिवाय राहणार नाहीत आणि तुम्ही आम्ही सगळेजण मग त्यांना पोसायचं कसं याची चिंता आपल्याला त्या ठिकाणी राहणार. जगभर मोदी फिरला, रशियाचं कच्चं तेल मोदी जगभर अंबानी मार्फत विकत राहिला, रिलायन्स मार्फत विकत राहिला. पण जे काय 12 दिवसाचं युद्ध भारताचं झालं, 4 दिवसाचं युद्ध झालं असं म्हणा पाकिस्तान बरोबर, एक देश तरी तुमच्या बरोबर उभा राहिला का? इथल्या मनोवादी हिंदुत्वानं विचारतो, एक देश तुमच्या बरोबर उभा राहिला का याचा असणारा खुलासा करा. आज एकही नाही. का नाही? तर या देशाला आता खतरा म्हणून समजल्या जातं हे लक्षात घ्या. या देशाचे जे राजकारण करतात आहेत सत्तेमध्ये आहेत, RSS BJP आहे, त्यांना असणारा जग आता खतरा म्हणून समजायला लागलेला आहे. खतरा म्हणून त्या ठिकाणी समजायला लागलेले आहेत आणि म्हणून एकही देश मित्रत्व करायला तयार नाही अशी परिस्थिती आहे. जगभरात मित्र नाही अशी असणारी परिस्थिती. आणि आर्मी चीफ एका बाजूला म्हणतोय की 3 महिन्यामध्ये या ठिकाणी युद्धाचे दुसरं आपल्याला तोंड द्यावं लागेल. पाकिस्तानला आज मदत कोण करते? अमेरिका करते, इंग्लंड करते, फ्रान्स करते, जर्मनी करते, चायना करते आणि रशिया सुद्धा करते अशी असणारी परिस्थिती. कारण का रशियाला स्वतःचं युद्ध जिंकायचं असेल तर चायनावरती अवलंबून राहावं लागतं आणि चायनाला अरुणाचल प्रदेश हा आपला प्रदेश आहे म्हणून सिद्ध करून घ्यायचंय आणि भाग घ्यायचा. आज इथे धर्माची भांडणं चालली आहेत, जातीची भांडणं लावायचं चाललेलं आहे. इथला मीडिया जो आहे तू ह्याची चर्चाच करायला तयार नाही, त्याच्यावरती बोलायला तयार नाहीये. आणि दुसऱ्या बाजूला आपण असताना बघितलं तर या देशातले राजकीय पक्ष संपवण्याचा भाग चाललेला आहे. विडा उचललेला आहे. खरीद फरोश करो. माझं रिझर्व्ह बँकेला असं आव्हान आहे की मोदीने असणारा नोटा बदलण्याचा कार्यक्रम केला त्यावेळेस सांगण्यात आलं की 16 लाख कोटी अशा काहीतरी नोटा होत्या आणि रिझर्व्ह बँक स्वतःच सांगते की आम्ही असणारा फक्त 15 लाख अमुक अमुक कोटी नोटा पुन्हा छापल्या. अरे हे त्या 1 कोटीचा असणारा 1 लाख कोटीचा असणारा जो फरक आहे नोटांचा तो गेला कुठे? दुर्दैवाने मी म्हणेन
या देशातल्या विचारवंताबद्दल बाबासाहेबांनी जे त्यावेळेस म्हटलं होतं ते आज खरं व्हायला लागलं. तो म्हटला इथला इंटेलेक्च्युअल क्लास आहे, इथला विचारवंताचा वर्ग आहे. पण बाबासाहेब म्हणाले होते दुर्दैव आहे की ऑनेस्टी जी आहे, प्रामाणिकता जी आहे ती मिसिंग आहे, ती नाहीच आहे. ती त्याच्या स्वतःशी सुद्धा इमानदार नाही अशी असणारी परिस्थिती. आणि म्हणून जोपर्यंत हे संविधान आहे तोपर्यंत आपण सारा देश म्हणून जिवंत आहोत हे असताना लक्षात घ्या. एका स्कॉटलंडच्या असणाऱ्या सभासदाचा असणारा पार्लमेंटमधल्या सभासदाचा असणारा उदाहरण देऊन बाबासाहेब असं म्हणाले होते की तुमची इच्छा असेल की आमच्यावरती राज्य करावं. त्याचं भाषण बाबासाहेबांनी तिथं असणारं मांडलं होतं आणि त्यांनी असं मांडलं की तुमची इच्छा असेल की आमच्यावरती राज्य करावं, पण आमची इच्छा आहे की आम्ही स्वतंत्र राहायला पाहिजे. त्याचं काय? तो म्हटला संघर्षाशिवाय दुसरा मार्ग नाही. काय का तुम्ही आमच्यावरती राज्य करायला बघाल आणि आम्ही स्वतंत्र राहिलं पाहिजे याच्यासाठी आम्ही लढत राहणार. संघर्षाशिवाय दुसरा काहीच अर्थ नाही. ए मोहन भागवत, आव्हान करतो तुला की जे संविधान बदलतोयस ते म्हणतोयस, जे संविधान बदलतोयस ते म्हणतोयस, 15 दिवसामध्ये तुम्ही दाखल केलेलं असणारं संविधान या देशामध्ये चर्चेला सुरुवात करा. बाबासाहेबांनी लिहिले म्हणून आम्ही म्हणत नाही. तुम्ही लिहिलेलं संविधान याच्यापेक्षा चांगलं असेल तर त्याची चर्चा होऊ द्या. आम्ही फक्त असणारं संविधान बदलणार एवढंच फक्त बोलायचं आणि इथलं वातावरण तापवायचं. आम्ही संविधान बदलणार एवढंच म्हणायचं आणि वातावरण तापवायचं. इथल्या सगळ्या ज्यांना या देशाचं असणारं सेक्युलरिझम संपवायचं आहे, निधर्मीवाद संपवायचा आहे आणि धार्मिक वाद बसवायचा आहे, त्यांना माझं असणारं सांगणं आहे आपल्याबरोबर पाकिस्तानलाही आपल्याबरोबर पाकिस्तानलाही स्वातंत्र्य मिळालं.